हॅलो फ्रेंड्स, घरचर्चामध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण आंब्यापासून तयार होणारा एक कोकणातला पारंपरिक पदार्थ बघणार आहोत. याला आंब्याचं दोंडस किंवा आंब्याचं सांदण असंही म्हणतात. आंबा, नारळ, रवा आणि गूळ वापरून हा पदार्थ केला जातो. कोकणात आंब्याच्या सीझनमध्ये हमखास हा पदार्थ केला जातो. पॅनमध्ये 1 चमचा तूप गरम करून घ्यायचं आहे आणि तुपावर आपण रवा परतून घेणार आहोत. इथे आपण साधा रवा किंवा मग घरी काढलेला तांदळाचा रवा किंवा इडलीचा रवा वापरला तरी चालणार आहे. रवा आपल्याला तुपात किंचित गुलाबीसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. भाजलेला रवा मी हलकासा थंड करून घेतला आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण बाकीचे जिन्नस ॲड करणार आहोत. ज्या वाटीने रवा मोजून घेतला त्याच वाटीने 2 वाट्या आंब्याचा पल्प घेतला आहे. आंब्याचा गर थोडासा मिक्सरमधून फिरवून घेतला होता. आता यात अर्धा ते पाऊण चमचा वेलचीची पूड घातली आहे. काजूचे काप घातले आहेत. किंचितसं मीठ घातलं आहे. चिमूटभर मिठामुळे गोडाच्या पदार्थाला वेगळीच चव येते. 5-6 केसराच्या काड्या घातल्या आहेत. केसर आपण दुधात भिजवूनसुद्धा घालू शकतो. अर्धी वाटी गुळाची पावडर घेतली आहे. आंबे गोड होते त्याच्यामुळे अर्धी वाटी गुळाची पावडर पुरेशी होती. 2 चमचे किसलेलं ओलं खोबरं घातलं आहे. अर्धी वाटी दूध घालायचं आहे आणि मिश्रण आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपल्याला हे मिश्रण 10-15 मिनटं मुरण्यासाठी ठेवायचं आहे, जेणेकरून रवा व्यवस्थित मुरला जाईल. रवा मुरल्यामुळे दोंडस मऊ व्हायला मदत होते. रव्याच्या गाठी होणार नाहीत याची फक्त काळजी घ्यायची आहे. 15 मिनटं मिश्रण झाकून ठेवूया. 15 मिनटानंतर मी याच्यामध्ये बेकिंग सोडा घातला होता, पण बेकिंग सोडा घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. अगदी 2 चिमूट फक्त बेकिंग सोडा मी याच्यामध्ये ॲड केला होता. आता लगेचच आपल्याला हे मिश्रण ज्या भांड्यात आपण दोंडस करून घेणार आहोत त्याच्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे. भांड्याला तूप लावून घेतलं आहे. आता मिश्रण त्याच्यामध्ये ओतून आपण ते वाफवून घेणार आहोत. हलकंसं टॅप करून घ्यायचं आहे. गॅसवर एका भांड्यात मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. त्याच्यामध्ये स्टँड ठेवून आपल्याला त्याच्यावर हे भांडं ठेवायचं आहे आणि वरून झाकण ठेवून अर्धा तास व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे. आपण हे मिश्रण इडलीच्या साच्यामध्ये भरूनसुद्धा इडली ज्याप्रमाणे वाफवतो त्याप्रमाणे वाफवून घेऊ शकतो किंवा मग कुकरची शिटी काढून कुकरमध्ये सुद्धा आपण हे मिश्रण 15-20 मिनटं वाफवून घेऊ शकतो. अर्ध्या तासानंतर मिश्रण व्यवस्थित फुलून आलं होतं. सुरी घालून चेक करायचं आहे मिश्रण व्यवस्थित शिजलं गेलं आहे की नाही. ते व्यवस्थित शिजलं गेलं होतं त्याच्यामुळे ते आता काढून घ्यायचं आहे. पण मिश्रण बाहेर काढल्यानंतर लगेचच आपल्याला त्याच्या वड्या पाडायच्या नाही आहे. ते 15-20 मिनटं व्यवस्थित रूम टेम्परेचरला थंड झालं पाहिजे, मगच त्याच्या वड्या पडतील. सुरीने कडा सोडवून घेतल्या आहेत आणि आता आपण त्याच्या आपल्याला हव्या त्या आकारात वड्या पाडू शकतो. मिश्रण वाफवताना मध्यम गॅसवरच ते वाफवून घ्यायचं आहे. आपण जर गॅस मोठा करून ते वाफवून घेतलं तर मग ते थोडंसं कोरडं होईल. मिश्रण वाफवताना आपण भांड्यामध्ये खाली केळीची किंवा हळदीची पानं ठेवूनसुद्धा त्याच्यावर हे मिश्रण वाफवून घेऊ शकतो, जेणेकरून खाताना त्याचा एक वेगळाच सुगंध येईल. हे दोंडस करताना मी गुळाचा वापर केला होता, पण आपण साखरही याच्यामध्ये वापरू शकतो. आंब्याच्या दोंडसचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि घरचर्चा या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.